महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभाराविरोधात आंदोलनाचे हत्यार। 21 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषण। छगन जाधव। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रशासकीय कारभारावरून तीव्र वाद निर्माण झालाय। ट्रस्टमध्ये आर्थिक अनियमितता, निधीचा अपहार तसेच कर्मचाऱ्यांचे मानसिक व आर्थिक शोषण होत असल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, बेबीबाई जाधव यांनी केले। विशेषतः महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणी तक्रारदारांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ट्रस्टच्या कामकाजासंदर्भात माहिती मागितली होती, मात्र ट्रस्ट प्रशासनाने आमच्या संस्थेला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही असे लेखी उत्तर देत माहिती देण्यास नकार दिला। कोणताही ठोस कायदेशीर आधार न देता केवळ 2009 सालच्या एका जुन्या वर्तमानपत्राच्या कात्रणच्या आधारे अर्ज फेटाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। ट्रस्टचे अध्यक्षपद माननीय जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश नाशिक यांच्याकडे असताना प्रशासनाची ही भूमिका प्रश्नांकित ठरत आहे। प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर छगन जाधव, बेबीबाई जाधव यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। ट्रस्टच्या कथित भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी आणि माहिती अधिकार कायद्यानुसार संपूर्ण माहिती मिळावी या मागण्यांसाठी ते वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। याच मागण्यांसाठी 21 जानेवारीपासून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। याबाबतचे निवेदन सहाय्यक व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे। या आंदोलनामुळे गड परिसरातील वातावरण तापले असून या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक। नमस्कार। आज दिनांक 18/1/2026 आज विश्वस्तांचा कॉल आल्यानंतर मी सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट इथं आलो आणि त्यांच्याशी यथोचित चर्चा केली। चर्चेमधील विषय आंदोलन तुम्ही तात्पुरता स्थगित करा, परंतु माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। सदर्व ट्रस्ट हुकुमशाहीत जगतं आहे, स्वातंत्र्यात जगतं आहे का पातंत्र्यात जगतं आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे। श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट अनियमितता, अपहरण, अधिकार गैरवापर, कर्मचाऱ्यांचे शोषण, महिलांवर अत्याचार व बेकायदेशीर प्रशासकीय कारभार याबाबत तात्काळ कायदेशीर कारवाई न केल्यास दिनांक 21/1/2026 पासून ट्रस्ट कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। आज कर्मचाऱ्यांचं जे शोषण चाललं आहे त्याला कुठेतरी आळा बसलेला पाहिजे। आपण लोकशाहीत जगतो आहे, परंतु आज ट्रस्ट प्रशासन आजही पातंत्र्यात जगत आहे आणि हुकुमशाहीत जगत आहे। ह्या अनुषंगाने मला रस्त्यावर उतरावं लागलं आणि मी आमरण उपोषण 21 तारखेपासून करणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।